कालपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, फलटण शहरासह अनेक भागांमध्ये या पावसाचा मोठा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अवकाळी पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचे मोठं नुकसान जे आहे ते देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेलं सोयाबीन असेल किंवा मका असेल या पिकांना कोंब फुटल्याचे पाहायला मिळतात, तर कपाशीला देखील याचा मोठा जो आहे तो सर्वाधिक फटका बसत असल्याचा पाहायला मिळत आहे। कारण सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कपाशी जे आहे ते मोठं नुकसान झालं होतं, तर उर्वरित जी कपाशी होती 20% त्याचं देखील आता ते फुटलेले आहे। मात्र सध्याच्या जोरदार पावसामुळे जे आहे त्या कपाशीचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। मी कपाशीच्या शेतामध्ये आणि या ठिकाणी जर दाखवण्याचा प्रयत्न करेल, यामध्ये फुटल्याचे पाहायला मिळतं। कपाशीमध्ये पाणी जे आहे ते देखील साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता या कपाशीचे बोंड जे आहे ते देखील खराब होऊ लागले आहेत, तर उर्वरित ज्या कैऱ्या आहेत त्या देखील खराब झाल्याच्या पाहायला मिळत आहे। अक्षरशः जर पाहिलं तर हा कापूस जो आहे तो वेचणीसाठी आला होता, मात्र हा कापूस जर पाहिलं तर संपूर्ण खराब झालेला आहे, भिजलेला आहे। ओला चिंब झाल्यामुळे यातील जे आतमधील बिया आहेत त्या देखील खराब झालेलं आहे, कॉटन देखील हे खराब झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, कारण अतिवृष्टीमध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि उर्वरित कापसामध्ये शेतकऱ्याला काही हातात आणि पदरी मिळेल अशी आशा होती। मात्र आता या पावसामुळे जर पाहिलं तर हाताशी आलेलं पीक देखील आता शेतकऱ्याचं गेलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठं संकट कोसत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि शेतकऱ्यांचं पांढरं सोनं आता कळवंडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।